नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमार्फत तब्बल 244 पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यामध्ये सहाय्यक, लिपिक, लघुलेखक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे, ज्यासाठी 16 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे। 25,500 ते 81,100 या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांनी mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट उमेदवारांना अगदी मराठीत पाहता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमार्फत ही पदभरती केली जात आहे। तब्बल 244 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। विशेष म्हणजे ऑल ओव्हर इंडियातील महिला आणि पुरुष अशा दोन्ही उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। यामध्ये असिस्टंट म्हणजे सहाय्यक, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजे लिपिक आणि स्टेनोग्राफर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। आता या प्रत्येक पदासाठी नेमकी किती जागा असणार आहे, कोणकोणती पदं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये असिस्टंट 113 जागा असणार आहे, त्यानंतर कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक म्हणजे ज्युनियर पर्सनल असिस्टंट 81 जागा, वरिष्ठ श्रेणी लिपिक म्हणजेच अप्पर डिव्हिजन क्लर्क 22 जागा, आशुलिपिक म्हणजे स्टेनोग्राफर 10 जागा असणार आहे, तर असिस्टंट ॲटोनॉमस इन्स्टिट्यूशनमध्ये 17, तर ज्युनियर पर्सनल असिस्टंट ॲटोनॉमस इन्स्टिट्यूशनमध्ये 1 जागा या ठिकाणी भरली जाणार आहे। तब्बल 244 पदांची मित्रांनो ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यामध्ये सर्व उमेदवारांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। मात्र महिला, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि माजी सैनिकांना मात्र ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर हे पूर्ण परीक्षा शुल्क परत रिटर्न केलं जाणार आहे। बाकीच्या कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना देखील रिटर्न केलं जाणार आहे। त्यांना 400 रुपये इतकं परीक्षा शुल्क केंद्र सरकारमार्फत मागं मिळणार आहे। आता वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, 16 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवारांचं वय 18 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 31 वर्षापर्यंत, तर SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 33 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे। या व्यतिरिक्त बाकी कॅटेगरीचे जे उमेदवार आहे अशाही उमेदवारांना वयाची विशेष तरतूद या ठिकाणी असणार आहे। त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही डिटेल्ड नोटिफिकेशनमध्ये बघू शकता। यासाठी डिटेल्ड नोटिफिकेशनची PDF देखील मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे। पगाराच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, 7व्या वेतन आयोगानुसार आणि 4 लेव्हलनुसार उमेदवारांना 25,500 ते 81,100 असा जबरदस्त पगार दिला जाणार आहे। या पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर स्किल टेस्ट काही पदांसाठी असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उमेदवार पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये सहाय्यक, अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदांसाठी पदवीसोबतच संगणकाचं ज्ञान उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। तर बाकी पदांसाठी पदवीसोबत उमेदवारांकडे संगणकाचं ज्ञान आणि टंकलेखनाचा म्हणजेच स्टेनोग्राफीचा 60 शब्द प्रति मिनिट इतका स्पीड असणं गरजेचं असणार आहे। याचे देखील डिटेल्स तुम्ही सविस्तर नोटिफिकेशनमध्ये बघू शकता। ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे। यामध्ये अहमदाबाद, बँगळूर, हासन, हैदराबाद, महेंद्रगिरी, नवी दिल्ली, श्रीहरिकोटा आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी या पदांसाठी जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या संदर्भाची ऑफिशियल वेबसाईट देखील आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता।
मित्रांनो, आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. नंतर करिअर या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला तुमची नाव नोंदणी करायची आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. परीक्षा पद्धत या ठिकाणी बघू शकता. 4 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 150 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 0.25 इतके मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी कापले देखील जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. या संदर्भाची संपूर्ण डिटेल तुम्ही mahajobhub.in या संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.